मुख्यमंत्र्याला सांगणं एकच आहे की धनंजय देशमुख सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे. सगळ्यांना फासावर लटकवल्याशिवाय आम्ही मोर्चे शांत समाज करणार नाहीये. आम्ही आज समाज म्हणून आलोय, समाज म्हणून बसणार. पण माझी तब्येत कालपासून खराब आहे. मी हॉस्पिटलला लगेच मोर्चा सुरू झाला की जाणार. दादा, या घटनेला 1 महिना उलटलेला आहे. काल मात्र अद्यापपर्यंत जो शेवटचा आरोपी आहे तो फरार आहे. सापडन लपला असं पदराच्या आडून येईन. सरकार काही त्यांना लपवण्यासाठी प्रयत्नशील आहे का असं वाटतं? सध्या तरी वाटत नाही, कारण मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाला शब्द दिलाय सगळ्यांना कठोर कारवाई केल्याशिवाय सुट्टी नाही. त्याच्यामुळं तोपर्यंत विश्वास आहे म्हणून मराठी शांत आहेत. जर असं वाटलं दगाफटका होतोय तर राज्यात पुन्हा मोर्चे सुरू झाले म्हणून समजा. धनंजय मुंडे धन्यवाद. आपल्याला मोर्चा सुरू करून घ्यायचा. धनंजय मुंडे यांच्यावर वारंवार आरोप होत आहे की अरे ते षडयंत्र करतोय, एवढा मोठा मंत्री असून तो जातीवाद करतोय, तोच आरोपीच्या पाठीमागं उभा राहतोय, तो माझ्यावरच उलट केस करायला लावतोय. अजित पवार यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात ते बाकी नाही मला माहित. मला एवढंच माहिती आहे, संतोष देशमुखांना न्याय घेतल्याशिवाय आम्ही हटत नसतो. याच्या जर दगाफटका झाला तर सरकारची गाठ मराठ्यांसंग आहे.